नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवराष्ट्राच्या नवदुर्गाच्या सत्रामध्ये आपण विविध प्रकारच्या महिलांची भेट घेत आलेलो आहोत. आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालिका छायादेवी सिसोदे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, काय सांगाल, ठाणे शहरात तुम्ही आलेल्या आहात, या पदावरती कार्यरत आहात, कशा प्रकारचा तुमचा हा इथपर्यंतचा प्रवास होता? मी ठाणे जिल्ह्यामध्ये 2018ला आली आणि जेव्हा 2018ला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता या पदावर मी इथे आले आणि पहिल्यांदाच मी माझ्या मराठवाड्याच्या बाहेर इथे कोकणामध्ये पोस्टिंग घेतली आणि तिकडे काम करत असताना आणि इकडे काम करत असताना खरोखरच खूप फरक आहे. खूप कॉपरेटिव्ह इथले लोक आहेत ठाण्यातले आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता म्हणून काम करत असताना अनेक पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या. 12,000च्या जवळपास आम्ही वैयक्तिक शौचालय बांधून पूर्ण केले. ठाण्यामध्ये काम करत असताना आणि ग्रामीण भागाशी देखील तुमचा संबंध आलेला आहे. तिथे कुठल्या समस्या आढळून आल्या आणि त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारचं काम सुरू केलेलं आहे? बऱ्याचदा आमच्याकडे आत्ता मी प्रकल्प संचालक म्हणून इथे कार्यरत आहे ग्रामीण विकास यंत्रणेला आणि घरकुल, विशेषतः घरकुल बांधून देण्याचं काम माझ्याकडे असतं बेघर लोकांना. आणि हे घरकुल बांधत असताना खूप गरीब अशी लोक ग्रामीण भागात आहेत. बऱ्याचदा त्यांचं लिस्टमध्ये नाव येतं की यांना घरकुल हवे म्हणून, परंतु तिथे जागेची उपलब्धता नसते, मटेरियल नसतं आणि खूप अशा दुर्गम भागामध्ये आपला जो शहापूर आहे किंवा मुरबाड आहे, अशा दुर्गम भागामध्ये आदिवासी लोक आहेत आणि ते कुठेतरी जंगलाच्या ह्याच्यात वसलेले असतात. अशा लोकांना जागा उपलब्ध करून देण्याचं, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान आमच्या पुढं असतं. पण त्यातही आम्ही फॉरेस्टशी, कलेक्टर ऑफिसशी आणि आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांशी समन्वय साधून आम्ही आत्तापर्यंत 76 लोकांना जागा मिळवून दिलेल्या आहेत आणि घरकुलं पूर्ण केली आहेत त्यांची. काम करत असताना नेमक्या कशा प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कसं मात केलेली आहे? इथे ठाणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना ठाणे जिल्हा हा मुख्यतः मुंबईच्या जवळचा जिल्हा आहे आणि बऱ्याचदा अचानक अशी अर्जंट माहिती लागते किंवा खूप एखादा कार्यक्रम अर्जंटमध्ये घ्यावा लागतो. आता 8 मार्चला मी एक महिला मेळावा घेतला आणि 25,000 महिलांना एकत्रित करण्याचं ध्येय आमच्यापुढं होतं आणि टार्गेट आम्हाला होतं. परंतु आम्ही यशस्वीपणे 25,000 महिलांचा मेळावा आम्ही आसनगावला घेतला आणि तो एकदम यशस्वीपणे संपन्न झाला. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह सर पण त्या मेळाव्याला उपस्थित होते. तर एक महिला म्हटल्यानंतर घराची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी असते. त्यानंतर तुम्ही अधिकारी म्हटल्यानंतर तुमच्यावरती संपूर्ण जिल्ह्यातील विविध प्रकारच्या प्रकल्पांची देखील जबाबदारी असते. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कशा प्रकारे राखता आणि कसं एकंदर ह्याला सगळं सावरून घेता? नाही, तिथं खरोखरच तारेवरची कसरत आहे की घर आणि ऑफिसमध्ये बॅलन्स करणं. बऱ्याचदा ऑफिसची प्रायोरिटी आणि घरची प्रायोरिटी एकत्र येतात. अशावेळी आपल्याला कर्तव्यालाच बऱ्याच वेळेस प्राधान्य द्यावं लागतं आणि कुटुंबाला सेकंड प्राधान्य द्यावं लागतं. अशावेळी मानसिक कुचंबना होते, थोडीशी घालमेल होते, परंतु आपण एवढ्या पदावर आहात तर आपल्याला जबाबदारीपासून दूर पळता येत नाही आणि आपलं कौशल्य दाखवून दोन्हीमध्ये बॅलन्स साधावा लागतो. तर आज अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. कुठलंच असं क्षेत्र नाही की तिथे त्यांनी आपलं योगदान दिलेलं नाही आहे. मात्र असं जरी असलं तरी महिलांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या कुठे संपत नाही किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठे संपत नाही आहे. तर त्यांनी कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स राखला पाहिजे आणि आरोग्याच्या काळजीविषयी काय सांगा? बऱ्याचदा आपण असं करतो की ऑफिसचं काम आहे आणि खूप आपल्यावरती लोड आहे कामाचा, असं करून आपण ऑफिसच्या कामाला प्राधान्य देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. अशामध्ये स्वतःला अनेक व्याधी आपल्याला जडतात आणि आपण आज जाऊ, उद्या जाऊ दवाखान्यामध्ये किंवा आपल्याला ज्या काही रेमेडीज घ्यायच्यात त्या घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु माझं एक सगळ्यांना असं म्हणणं आहे की आपण ऑफिसचं काम करत असताना स्वतःची शारीरिक क्षमता किंवा ओळखून काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण ऑफिस तेवढंच आपल्याला घर पण महत्त्वाचं आहे. आपल्या मागे आपली मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपली गरज असते आईची मुलांना. त्यामुळं आपणसुद्धा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आपलं आरोग्यही सांभाळावं आणि आपला जो मानसिक ताणतणाव आहे तो व्यवस्थित मॅनेज करण्याचा प्रयत्न करावा. या सगळ्या स्ट्रेसफुल जीवनामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्या प्रत्येकजण काही ना काहीतरी ह्याच्यानी निगडीत असतं. कुठेतरी स्ट्रेस झालेला असतो, कुठे मानसिक संतुलन, मानसिक खच्चीकरण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी महिलांनी नेमकी कुठली गोष्ट दैनंदिन केली पाहिजे किंवा तुम्ही अशा वेळी कशा प्रकारचं हे फॉलो करता रूल्स?
स्ट्रेस तर असतोच. मोठ्या पदावर काम करत असताना रोजची आव्हानं असतात, रोजचे अनेक प्रश्न असतात, स्टाफला मॅनेज करावं लागतं आणि त्यातून मार्ग काढून आपल्याला आपलं जो काम आहे तो वरिष्ठांपुढे सादर करावं लागतं. अशावेळी शांत राहणे आणि कुठलाही स्ट्रेस न घेता शांत राहून त्या प्रश्नावरती मार्ग काढून आपण पुढे जायला हवं. शांत राहणे आणि थोडंसं मेडिटेशन करणे, एक्सरसाइज करणे ह्या गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर आपण आपला स्ट्रेस मॅनेज करू शकतो. खरं तर सर्वत्र देवी माता विराजमान झालेली आहे, विधिवत तिची पूजा अर्चा सुरू आहे. तुम्ही देवीच्या चरणी काय प्रार्थना कराल आणि आमच्या प्रेक्षक वर्ग महिलांना नेमकं काय आवाहन कराल? आधुनिक काळामध्ये आता स्त्री तर काही उंबरठ्याच्या आतमध्ये राहिली नाही. स्त्री ही बाहेर आलेली आहे आणि काळाची गरज आहे की स्त्रीनी बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. आपण जरी म्हणतो की महिलेला हे नाही आहे की महिलेला स्वातंत्र्य नाही, परंतु प्राचीन काळामध्ये ज्या गार्गी, मैत्री अशा ज्या स्त्रिया होत्या त्यांनी खूप काही प्राचीन काळामध्ये गाजवलेलं आहे किंवा त्यांची नावं आपण आजही घेतो. तसंच आपलं दुर्गा नवरात्र जे चालू आहे, नवरात्रामध्ये सुद्धा एक स्त्री शक्तीचं प्रतीक ह्या देवीचं आहे आणि त्या स्त्री शक्तीचे जे काही गुण आहेत ते आपण घेतले पाहिजेत. कुठंही जीवनामध्ये निराश न होता किंवा नैराश्य आपल्या जीवनामध्ये उतरू न देता सामर्थ्य आणि शक्तीने येणाऱ्या परिस्थितीला तोंड आपण दिलं पाहिजे, हे माझं सांगणं आहे. आपल्या आजूबाजूला देखील अनेक महिला आपल्यासोबत असतात. अनेकदा आपण बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, तर त्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित करण्यासाठी महिलांना नेमका कुठला तुम्ही मोलाचा सल्ला द्या? आजूबाजूला जेव्हा महिला काम करत असतात तर अनेक प्रकारचे लोक अवतीभोवती असतात. अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. जिथे आपण दुर्लक्ष करू शकतो अशा ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. परंतु जिथे अगदीच आपल्याला अन्याय होत असेल आणि अगदीच न सहन होणारी गोष्ट असेल तिथे नक्कीच आपण आपला आवाज उठवला पाहिजे आणि आपली दाद मागितली पाहिजे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रकल्प संचालक असलेल्या छायादेवी सिसोदे यांचा जो आपण कार्यप्रवास होता तो ऐकून घेतला. अतिशय सुंदररित्या त्यांनी आपला कार्यप्रवास सांगितला. मात्र या कार्यप्रवासात आलेल्या अडचणींवरती शांततेने मात करत त्यांनी आत्तापर्यंतचा इतका टप्पा जो आहे तो गाठलेला आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांनी अतिशय सूचक असं आवाहन देखील केलं आहे. काही ठिकाणी शांततेने मार्ग काढा, तर काही ठिकाणी आवाज उठवायची गरज असेल तर तिथे आवाज उठवणे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.